वाढीव घरपट्टीचा विषय नसो, वाढीव घरपट्टीचा वाढीव कर आकारणी विषय नसो. प्रशासनाच्या वतीने सन 2024-25 ची जी चतुर्थ वार्षिक कर आकारणी जुन्नर शहरामध्ये सर्व मिळकत धारकांची झालेली आहे. आपण पाहतोय जुन्नर शहरातील सर्व सामाजिक, राजकीय, त्याचप्रमाणे धार्मिक व सर्व व्यापारी संघटना, त्याचप्रमाणे सर्व पक्षीय नागरिक या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेवर कर वाढीच्या विरोधात या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेले आहेत. जुन्नर शहर पाहता, जुन्नर शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता सर्व ठिकाणी परिस्थिती सारखी नाही, परंतु या ठिकाणी जी चतुर्थ वार्षिक कर आकारणी केलेली आहे ही नवीन एजन्सी नेमलेली आहे आणि या एजन्सीचा आणि या जुन्नर शहराचा कुठलाही संपर्क नाही किंवा कोण कुठं राहतं, कोणती गल्ली कुठं आहे या ठिकाणी घरपट्टी आकारणी करताना किंवा सर्वे करताना त्यांनी जी मोजमापं घेतली. बऱ्याच ठिकाणचे इथे आहे तर त्या ठिकाणी ती गेलेलेच नाही. त्याचप्रमाणे जे गल्ली भाग आहेत तिथे ती गेलेली नाही आणि या ठिकाणी हरकत घेतल्यानंतर तिकडून नंतर येणारे किंवा तुम्ही अर्ज द्या अशी या ठिकाणी उत्तरं दिली जातात आणि अंदाजपत्रक काही ठिकाणी घरपट्टी आकारलेली आहे. अव्वाच्या 16,000 कोणाला डबल झाली, कोणाला 4 पट झाली, जवळजवळ 200 ते 300 पट या ठिकाणी घरपट्टी या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे. हा जुन्नर शहराच्या नागरिकांवर एक प्रकारे अन्याय करण्यात आलेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण जुन्नर शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी मोर्चाद्वारे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं जे जुन्नर शहरातील सर्व नागरिक आहे आपण कर वाढीच्या विरोधात आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी यानंतर माझं मूळ नगरीचे उपनगराध्यक्ष हितेश परदेशी आपलं मनोगत व्यक्त करतो. जुन्नर शहराच्या नगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित कर वाढीच्या संदर्भात या निषेध मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित जुन्नर शहरातील सर्व बंधू आणि माता भगिनी या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेने जुन्नर शहराच्या नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा जो प्रयत्न सुरू केला जुन्नर शहराच्या संदर्भामध्ये प्रशासनाला या ठिकाणी मी एक सूचना देऊ इच्छितो की शिवसाहेब जुन्नर जरी नगरपालिका असली तरी आमच्या या शहरामध्ये कुठल्याही प्रकारची MIDC नाही. या शहराचे सर्व क्लास 2 क्लास 1 ऑफिसर नारायणगाव आणि पुणे येथे राहतात. जुन्नर शहरामध्ये फक्त तृतीय आणि चतुर्थ कर्मचारी वर्ग या ठिकाणी राहत असतो. तृतीय चतुर्थ कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे शेतकऱ्यांशी निगडीत असलेले शेतीचे व्यवसाय करणारे सर्व व्यावसायिक, छोटे मोठे किराणा दुकानदार, कापडाचे व्यापारी आणि हे सर्व लोक कर GST या ऑलरेडी या ठिकाणी संपूर्ण रसदरावर जात आहेत. तरी सुद्धा तुम्ही जे तुमची पारंपरिक तुमच्या ऍक्ट वगैरे मध्ये जे काय पद्धत आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही टेंडर दिले, ठीक आहे. तुम्ही या सर्व गोष्टी करीत असताना ही करवा किंवा या संदर्भातल्या सर्वेक्षणाच्या आधी जरी प्रशासन असलं तरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे शहरातील सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करून या टेंडरच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्ही टेंडर देण्याची प्रक्रिया केली पाहिजे होती असं या ठिकाणी माझं ठाम मत आहे. आणि हे टेंडर देऊन या टेंडरच्या संदर्भातली जी काय रक्कम या एजन्सीला अदा करण्यात येईल ती जुन्नर शहर वासियांच्या खिशातून या प्रकारे आपण जी अपव्यय करताय त्याचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. आणि आपल्याला परत एकदा या ठिकाणी सर्व शहरवासियांच्या वतीने सूचित करतो की शहराची भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बघता सध्याचं जे असलेलं देशाचं मंदीचं वातावरण बघता तुम्ही शहराची जी वाढीव करवाढ जी या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे ती संपूर्णपणे 100% थांबवावी अशी उपस्थित सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला मी सर्वांच्या वतीने आवाहन करतो. आपण या ठिकाणी सर्व
शहरातील सर्व माझे सर्व बंधू भगिनी या ठिकाणी आलात, सर्वांचं या ठिकाणी शहराचं स्वागत करतो। शहराच्या भविष्यातील अनेक अडीअडचणींच्या संदर्भामध्ये, शहरातील भविष्यातील अनेक अडीअडचणींच्या संदर्भामध्ये किंवा याही पुढे जाऊन शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण अशाच प्रकारे एकत्र राहू अशी सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण नगरपालिकेच्या करवाढी विरोधात आपण सगळे इथं जमा झालेलो आहेत। तरी मित्रांनो, जी एजन्सी ज्यांना दिली होती ते मला वाटतं सांगलीची कुठली तरी एजन्सी होती, परंतु या एजन्सीची लोक ज्या वेळेला गावात फिरत असताना जुन्नर नगरपालिकेचा एकही माहितगार त्यांच्या बरोबर नव्हता। कोणतं घर कोणाचं कुठं आहे, किती आहे, आणि एकही घरात तिथं मोजमाप केलेलं नाहीये। आणि जर मोजमाप केलेलं असतं तर त्या घर मालकाची कुठेतरी सही घेतली असते, त्या कोणाचीही कुठं सही घेतलेली नाहीये। आणि या एजन्सीला यांनी सांगितलंय का ही आपली सी ग्रेड कॉर्पोरेशन आहे, क वर्ग नगरपालिका आहे, क वर्ग नगरपालिकेला किती टक्के वाढवायला पाहिजे, लोक कशी आहेत त्या, म्हणजे इथं कुठल्या प्रकारचे धंदे नाही, कुठल्या प्रकारचे एमआयडीसी नाहीये, कुठल्या प्रकारचे सुविधा दिलेल्या नाहीयेत, आणि तिथं लोकांच्यावर अन्याय केलेला आहे। आणि या नगरपालिकेने सगळ्यांना आपल्याला वेटिंग धरून आणि कोणाला 25%, कोणाला 30%, कोणाला 40%, अहो यांनी वरती मोजलं का नाही मोजलं? काय काय लोकांचे घरपट्टे कमी केलेत, काय काय लोकांची टॉयलेट बाथरूम एक होते त्याचे 2 लावलेत, ज्याच्या इकडे काही टॉयलेट बाथरूम नव्हते त्यांना टॉयलेट बाथरूम लावून टाकले। माझ्या घरामध्ये तर कोणीच घुसलं नाही, 5,000 रुपये घरपट्टी वाढवून टाकली। आणि कुठल्याही घरामध्ये या लोकांनी कुठल्याही घरामध्ये जाऊन मोजमाप केलेलं नाहीये। इथं शिपाई बोलण्यामध्ये, इथं इसामुद्दीन प्लाझामध्ये एक घराची परिस्थिती यांनी अशी केली, फोटो काढला 300 नंबरच्या फ्लॅटचा, त्याच्यावर नाव टाकले फिरोज एम पठाण। तो घर जे आहे, तो फ्लॅट जे आहे अब्दुल हमीद शेख गनीबाई, फ्लॅट त्यांचा, नाव माझा आणि फोटो त्यांचा, आणि नाव कोणाचा टाकला फिरोज पठाणचा, आणि 300 नंबरच्या जागेवर 301 केले तो गजाला शेखचा फ्लॅट। म्हणजे एवढी अंधाधुंदी या लोकांनी एकही माणूस यांच्या बरोबर नगरपालिकेच्या पाठवलेला नाहीये। म्हणून हे सगळं परत रिवाइज करून घ्यावं यांनी, अशी मी सगळ्यांच्या वतीने याला आवाहन करतो। बिल अदा करू नये। आणि दुसरी गोष्ट, यांनी आता बिल अदा केलंय का नाही केलं हे माहित नाही। जर यांनी बिल अदा केलं नसेल, आम्ही आता माहिती घेणारच आहे, बिल जर अदा केलं असेल ही जबाबदारी नगरपालिकेची आली, आणि जर बिल अदा केलं नसेल यांचं बिल अदा करू नये, यांनी रिवाइज करून घ्यावा एवढं मी सगळ्यांच्या वतीने यांना आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद। सर्वांनी आता सांगितलं, हॅलो, खरं तर आता सर्वांनी सांगितलं, पण जुन्नर शहराची परिस्थिती अशी झालेली आहे तर जेव्हा कोरोनाचं उगमस्थान झालं देशावर, तेव्हापासून घरपट्टीचं आपल्या जनतेवरती खूप त्रास होतोय। आता तुम्ही विचार करा, हे सगळ्या गोष्टी होत असताना 2% व्याज त्यांनी जे लावलेलं आहे ते चुकीचं लावलेलं आहे। तिथूनच सुरुवात व्हायला पाहिजे सगळं। ते आता दीपेश भैयांनी, फिरोज भाईंनी जे सांगितलं काय, हे राहो त्याच्यावरती चक्रव्याज लावताय, सावकारकी सारखं चाललंय जुन्नर नगरपालिकेचं। तुम्ही विचार करा, नगरपालिका ही जनतेसाठी असती, ही काय खासगी सावकार आहे का? 2% व्याज हे आत्ताचं जो दिलेलं आहे, त्यांनी जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, या लोकांना अजून पूर्ण माहिती नाही, त्याची पूर्ण माहिती मी घेतलेली आहे। हा जे कॉन्ट्रॅक्टर बेसवर त्यांनी ज्या लोकांना बोलवलं कंपनीला, ती अमरावतीची आहे, म्हणजे 6 जिल्हे सोडून बोलवलं त्यांनी लोकांना। अमरावती जुन्नरचं कुठलं सामने, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबई, इथं ठाणे, इथली कुठली कंपनी यांना दिसली नाही। अमरावती पुणे सगळ्यात पिछाडलेला भाग म्हणजे अमरावती, आणि ते आपल्या घरांचे सर्व करणार, म्हणजे हे जुन्नर शहराचा पूर्ण वाटोळा करत आहे। माझं तर म्हणणं एवढंच आहे का 2% यांनी माफ करावे। अहो जनतेची आज काय परिस्थिती आहे, कोरोना झाल्यापासून काही उद्योग धंदे बंद झालेले, जनतेची आज इतकी पिळवणूक चाललेली आहे, त्या सर्व बाबीचा विचार करून मी
या नगरपालिकेचं आणि सीओ साहेबांना हीच विनंती करतो का हे टेंडर कॅन्सल करून नवीन सर्वे बी नका करू, कारण की वाढवायचं काही कारणच नाहीये ना. आताच रिवाईज वगैरे काय करायचं नाही, जे आहे तेच पहिले घरपट्टी ठेवा आणि त्याच्यावरच चालू द्या. जेव्हा नवीन बॉडी होईल, 3 सदस्य जेव्हा स्थापन होईल, त्याच्यानंतरचा हा विषय. प्रशासकाला कोणी अधिकार दिलाय परस्पर काही ठरवायचं, काही करायचं? तुम्ही तर पूर्ण बिल बी काढलेलं आहे त्या कंपनीचं, काही कारण नाही त्यांना. अहो किती ठेकेदार जुन्नरचे आतापर्यंत बिलासाठी हेलपाटे मारतायत, त्या कंपनीचं बिल एवढं लवकर दिलं का सर? म्हणजे सगळं तुमचं गॉटपट चालू आहे, काही ना काही हातून सगळं देणगीच चालू आहे, असा आमचा जाहीर आक्षेप आहे. हे सर्व नोंदी त्यांनी कॅन्सल करून रिवाईज वगैरे न करता हे जे व्याज चक्री व्याज असेल ते सगळं कॅन्सल करून आहे ती परिस्थिती ठेवावी, एवढं सांगतो. जय जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. करवार रद्द, करवार रद्द. आज या ठिकाणी करवाढीच्या विरोधामध्ये जी वाढीव घरपट्टी जुन्नर शहरातील मालमत्ताधारक नागरिक यांना या ठिकाणी दिलेली आहे, त्या विरोधात जुन्नर शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आज या ठिकाणी निवेदन देण्याकरता जुन्नर नगरपालिकेपाशी उभे राहिलेले आहेत. मी या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी आणि कर निर्धारण अधिकारी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन सर्व मालधारकांचं या ठिकाणी म्हणणं ऐकून घ्यावं. त्याचप्रमाणे कोवर प्रोजेक्ट अमरावती या एजन्सीचे कार्य करणारी माणसं आहेत, त्या सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. हे आमचं म्हणणं आहे ते या ठिकाणी ऐकून घ्यावं. आज या ठिकाणी चतुर्थ वार्षिक कर आकारणी करत असताना विविध विषयांना आपण हात घालणार आहोत. आज ज्या वेळेला हा चतुर्थ वार्षिक कर आकारणी केली गेली, त्यामध्ये घरात बसून अनेक घरपट्ट्या तयार केल्या गेल्या, कोणत्याही प्रकारचा मोजमाप या ठिकाणी घेतला गेलेला नाही. जिना असेल, गॅलरी असेल, शौचालय असेल, त्याचबरोबर बाथरूम असेल, हे खरं तर वगळायला लागतं आणि शौचालयाचं स्वतंत्र बिल पण त्याच्यात आणि चटई क्षेत्र पण त्याच्यात, असं डबल पद्धतीची आकारणी त्या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेने जी एजन्सी नेमलेली आहे कोर्ट पब्लिकेशन, त्यांनी या ठिकाणी त्या पद्धतीने आकारणी केलेली आहे. दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा असा आहे की ज्या पद्धतीने जुन्नर नगरपालिकेने जुन्नर शहरवासीयांना आरोग्य, पाणी या संबंधाच्या सुविधा दिल्या पाहिजेत, त्या सुविधा या ठिकाणी अत्यल्प त्याचा प्रतिसाद असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याद्वारे जी घरपट्टी वसूल केली जाते, घरपट्टी वेळेत भरली नाही तर 2% या ठिकाणी व्याज आकारलं जातं, जे सावकारकीपेक्षाही मोठं व्याज आहे. अशा पद्धतीचं व्याजही या ठिकाणी आकारलं जातं आणि जुन्नर शहरातील नागरिकांची, त्याचबरोबर मालमत्ता धारकांची या ठिकाणी हलवार पद्धतीने लूट केली जाते. या ठिकाणी जी कामं होत आहेत प्रशासनाच्या कालावधीतील असो, ती या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत क्वालिटी वर्क मधली कामं नाही, परंतु ही होत असताना ठीक आहे, प्रशासकीय कामकाज आहे, हे सगळं आम्हाला मान्य आहे, परंतु हे प्रशासकीय कामकाज करत असताना आपण कोणत्या या ठिकाणी समितीला काम दिलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं जे काम पहिलं करायचं असतं ते अ ब क ड झोन हे सगळ्यात महत्वाचे असतात. जुन्या 40 वर्षापूर्वी जे अ ब क ड झोन या ठिकाणी निर्देशित केलेले आहेत, तेच अ ब क ड झोन या ठिकाणी ग्राह्य दिलेले आहेत. आज रविवार पेठेतली परिस्थिती जाऊन बघा, त्या ठिकाणी व्यापार बघा, त्या ठिकाणची राहणीमान बघा आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीचा कर लावला गेला पाहिजे. आज त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं मार्केट नाही, परंतु तिथल्या लोकांना अ दर्जाची घरपट्टी लागू केलेली आहे. अशा पद्धतीचे झोन वाईज तयार केलेले आहे. आमचं पहिलं म्हणणं असं आहे की जुन्नर शहरातील सर्व पुनर्निरीक्षण करून अ ब क ड झोनची या ठिकाणी पुनर्निरीक्षण केल्यानंतर नोंदणी करावी आणि त्याच्यावर नागरिकांचं ऑब्जेक्शन घ्यावं आणि त्यानंतर
आपण चतुर्थ वार्षिक कर आकारणी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या एजन्सीने हे काम केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि ज्या एजन्सीने काम केलंय त्या एजन्सीचं काम, त्याची वर्क ऑर्डर ही आजच्या आज रद्द झाली पाहिजे. ती जर रद्द झाली नाही, त्यांना जर पेमेंट केलं गेलं तर या ठिकाणी हे फक्त आता जुन्नर शहरातील प्राथमिक स्वरूपाचा हा मोर्चा आहे. पण येणाऱ्या कालावधीमध्ये जुन्नर शहर हे बंद केलं जाईल आणि जुन्नर शहरातील प्रत्येक नागरिक या ठिकाणी येईल, प्रत्येक मालमत्ता धारक या ठिकाणी येईल आणि आपल्याला त्या पद्धतीचा जाब विचारल. त्यामुळे माननीय मुख्याधिकारी असतील, कर विभागाचे अधिकारी असतील, यांना आमची विनंती आहे की आपण पुन्हा निरीक्षण करावं. पुन्हा निरीक्षण करून त्याच एजन्सी मार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करून घ्यावं आणि जुन्नर शहरातील मालमत्ता धारकांवर जो अन्याय होत आहे तो अन्याय या ठिकाणी दूर करण्याचं काम प्रशासकाचं म्हणजेच माननीय मुख्याधिकाऱ्यांचं हे काम आहे. आणि ते जर वेळेत केलं गेलं नाही तर पुन्हा आम्ही या ठिकाणी जुन्नर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं मोठ्या मोर्चानं या ठिकाणी येणार आहोत. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. करवाढीच्या निमित्ताने जमलेले सर्वच मान्यवर, खरं तर ही घरपट्टी हातात पडली तर असं वाटलं की घरपट्टी पडली का भाड्याची राहतोय असं पट्टी, भाडेकरूची पट्टी पडली. म्हणजे स्वतःच्या मालकीची घरं न राहता जसं आम्ही सगळे भाडेकरूच म्हणून राहतोय असं ती घरपट्टी पाहून वाटलं. तिची घरपट्टी दुपटीने नव्हे तर तिपटीने वाढली आणि काही ठिकाणी खूप कमी झाली. म्हणजे आपल्याला लक्षात येते की नगरपालिकेचं काम कशा पद्धतीत चाललंय हे लोकांना समजते की सगळेच लोक आता सज्ञान झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला कळते की ही घरपट्टी कशा प्रकारे दिली आणि कशा प्रकारे आयोजित केली पाहिजे. प्रशासनाला विनंती आहे, जी घरपट्टी आपण घेतोय त्या पद्धतीतच आपण प्रत्येक ड दर्जा काय असेल त्या पद्धतीत कामं तरी केली जातात का आपल्या शहरामध्ये. जर झोन असेल त्या प्रकारच्या सुविधा तरी दिल्या जातात का. आधी ज्या सुविधाच दिल्या जात नाही त्या तर सोडाच, पण त्याच्यानंतर प्रत्येक आमच्या सारख्या नगरपालिकेच्या जनतेला अजून घरपट्टी आकारतात. म्हणजे सुविधा नाही पण आमच्यावर कराचा अतिरिक्त भार दिला जातोय. तर ह्या प्रशासनाला आमचा सगळ्या तमाम जुन्नर शहराच्या रहिवाशांचा निषेध व्यक्त करते आणि यावर लवकरात लवकर कारवाई करावी ही इथं माननीय मुख्याधिकाऱ्यांना सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आम्ही सर्व राहणारे सर्व पक्षीय लोक आणि सर्व जाती धर्मातील लोक आज आम्ही इथं जमलो आहोत. जुन्नर शहरामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत. जुन्नर शहर म्हणतात हे रिटायर लोकांचं गाव आहे. इथे MIDC नाही, इथं काही फॅक्टरी नाही, मुलांना काही कामाचा सोर्स नाही, महिलांना काही काम नाही. जी काही घरपट्टी आली आहे ती घरपट्टी 5,000, 6,000, 10,000 अशी आले. तर मुलांना तो पगार सुद्धा नाही. तर ती मुलं कशी ती फॅमिली घरपट्टी भरणार का त्यांचं घर चालवणार. अशा परिस्थितीमध्ये CO साहेबांनी विचार केला पाहिजे, या सरकारने विचार केला पाहिजे का ह्या लोकांना जी वाढीव त्यांनी घरपट्टी दिली ती त्यांनी कमी केली पाहिजे. जर एवढी तुम्ही घरपट्टी घेता तर या पावसाळ्यामध्ये बघा पाणी येते, इतके किडे येतात त्याच्यामध्ये, इतकी घाण येते. तुम्ही घरपट्टी घेता, पाणीपट्टी घेता, मग त्या सुविधा का देत नाही. जुन्नर शहरासाठी ती सुविधा नाही. पाणी इतकं खराब येतं पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः लोक आजारी पडतात. त्याच्याकडे लक्ष नाही. फक्त प्रत्येक वेळेस कर वाढ, हे वाढ ते वाढ, म्हणजे प्रत्येक वेळेस माणसाला हे जगायचं कसं असं झालेलं आहे जुन्नर शहरामध्ये. आणि जुन्नर शहरामध्ये खरंच महिलांना मुलांना काहीच कामधंदे नसल्यामुळं ती लोक घरपट्टी भरू शकत नाही. याचा सर्वांनी विचार करावा आणि मी जाहीर निषेध करते. जास्त घरपट्टी आलेली आहे, लोकांनी ती भरूच नाही. हा मान्य सरकारने यांनी विचार करावा. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बऱ्याच दिवसानंतर एखाद्या जिवंत प्रश्नावर लोकांचे प्रतिनिधी एकत्र येऊन या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. जवळजवळ 2 वर्ष झाली नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि निवडणुका नाहीत. शासनाने
राजपत्र काढून प्रशासकाला सर्व अधिकार दिलेले आहेत. प्रशासकाला दिलेल्या अधिकाऱ्याचा त्या ठिकाणचे अधिकारी सरळ गैरवापर करतायत. त्या जुन्नर शहरामध्ये विकासाचं नाटक करून ठेकेदारी पद्धतीने पैसे कमावण्याचं काम या अगोदरच्या तत्कालीन मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केल्याचं मी सिद्ध करू शकतो. एका वर्षामध्ये 2 वर्ष झाली. पहिल्या वर्षामध्ये प्रशासकीय ठराव किती व्हावेत? 439 प्रशासकीय ठराव झालेत एका वर्षात. दुसऱ्या वर्षामध्ये 17 ठराव झालेत प्रशासकीय ठराव. त्या ठरावामधले 9 ठराव हे लिहिले गेलेत. अजून बाकीचे ठराव लिहायचे. तुम्ही विचार करा, बॉडी असताना सुद्धा एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 50 विषयाची सुद्धा सभा निघत नाही. प्रशासकीय कारकिर्दीत 439 ठराव होत आहेत. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हा घरपट्टीचा विषय हा सुद्धा त्या प्रशासकीय ठरावातच घेतला गेला. ऑनलाईन प्रक्रिया ही फक्त दाखवण्यापुरती आहे. ऑनलाईन प्रक्रियामध्ये या ठिकाणी मुख्याधिकारी या अगोदरचे जे होऊन गेले त्यांनी एका हॉटेलमध्ये बसून या कॉन्ट्रॅक्टराबरोबर हातमिळवणी करून हे टेंडर पास केलेले आहे. या ठिकाणी हे टेंडर 62 लाख रुपयाला दिले गेले. यापैकी 22 लाख रुपये या कंपनीला दिले गेले. या कंपनीने अतिशय जुन्नर शहरामध्ये चुकीचं काम केलेलं आहे. वस्तुस्थितीत या कंपनीला 62 लाख रुपयाचं काम देण्याचं काहीच गरज नव्हती. कारण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी जर समजा जनतेला विश्वासात घेऊन जर सांगितलं असतं की आम्ही एक 10% सरसकट घरपट्टी वाढवतो तर संपूर्ण शहराने त्याला एक बराने मान्यता दिली असती. कारण याचं कारण ज्याला 500 रुपये घरपट्टी आहे त्याला 550 झाली असती. ज्याला 1000 रुपये आहे त्याला 1500 झाली असती. ज्याला 5000 आहे त्याला 5500 झाली असती. ज्याला 10,000 आहे त्याला 11,000 झाली असती. या गोष्टीला जुन्नर शहराने नक्की प्राधान्य दिलं असतं. परंतु आज हे 62 लाख रुपये हे तुमच्या आमचे आणि जुन्नर शहराचे वाया गेलेले. प्रशासकीय ठरावामध्ये यांना स्वतंत्र पूर्णपणे अधिकार असल्यामुळं यांनी बोगस निविदा मॅनेज करून 62 लाख रुपयाची निविदा, कारण निविदा काढणारे पण हेच, बिलं काढणारे पण हेच, निविदा वर्क ऑर्डर करणारे पण हेच, सगळं यांच्या हातात असल्यामुळं हे जनतेचे पैसे वाया गेलेले आहेत. या एजन्सीनी जुन्नर शहराने अतिशय चुकीचं काम केलेलं आहे. माझ्या एका प्रॉपर्टीला 9,000 रुपये घरपट्टी होती, मला आता 72,000 रुपये घरपट्टी आली. अशा पद्धतीचे अनेक विषय त्याच्यामध्ये. महत्वाचा विषय म्हणजे जे अनधिकृत बांधकाम करणारी लोक होती त्यांना डबल घरपट्टी होती, त्या डबल घरपट्टीचे यांनी रेग्युलर करून टाकले आणि त्यांची घरपट्टी अर्धी करून टाकले. या कंपनीला अनधिकृत बांधकाम घरपट्टीच्या माध्यमातून अधिकृत करून देण्याचा अधिकार नाही. हे मुख्याधिकारी यांनी ही बाब लक्षात घ्यावी. मुख्याधिकारी आताचे जे मुख्याधिकारी आहे हा विषय त्यांच्या काळातला नसल्यामुळं मी त्यांच्याशी चर्चा केली. परंतु हा विषय ज्या पद्धतीने या अगोदरच्या काळामध्ये असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांनी हाताळलाय तो अत्यंत चुकीचा आहे. ही घरपट्टी रद्द झाली पाहिजे, ही एजन्सी कॅन्सल झाली पाहिजे आणि या एजन्सीला जी रक्कम द्यावायची आहे ती फुलफ्लॅट करून ती रक्कम रद्द केली पाहिजे. तर हा जनतेचा पैसा आहे. 62 लाख रुपये तुम्ही जर तिजोरीतनं जर टेंडर काढत असाल, प्रशासकीय अधिकार तुम्हाला आज म्हणून तुम्ही काही करत असाल तर हे आम्ही इथून पुढे होऊन देणार नाही. आज या ठिकाणी जरी सर्व प्रतिनिधी असले तर संपूर्ण जुन्नर शहर नगरपालिकेवर मोर्चाच्या द्वारे आणण्याची आमच्यात ताकद आहे. त्यामुळे मी मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो तर त्यांच्या प्रशासकीय मिळालेल्या अधिकारांचा वापर हा त्यांनी जनतेच्या हितासाठी करावा. जनतेचे अनेक प्रश्न आहेत. आज या ठिकाणी नवीन कर आकारणी केली गेली ती सुद्धा बेकायदेशीर मार्गाने. नवीन कर आकारताना कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे, त्या प्रोसिजरनीच कर आकारणी व्हायला पाहिजे. ती वर्तमानपत्र जाहीर व्हायला पाहिजे, लोकांच्या सूचना हरकती मागवायला पाहिजे. त्या सूचना हरकतीचा विचार करून पुन्हा तो विषय मिटिंगमध्ये आला पाहिजे आणि मग तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी बजेटमध्ये नवीन कर आकारणीचे विषय टाकून त्याला मान्यता घेतली आणि सरसकट लोकांवर अन्याय करून त्या नवीन कर आकारणी
ही लोकांवर लाभली. अतिशय चुकीचं काम नगरपालिकेत चालू आहे. 439 हे जे ठराव झालेले आहेत या ठरावाची शहनिशा या कॉपीज त्याच्या प्रती आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या नगरसेवकांनी मागून घ्याव्यात, त्याचा अभ्यास करावा आणि एका वर्षात 439 ठराव कसे होऊ शकतात याची पाहणी करावी. आणि त्याच्यावर जर बेगाटीचे विषय असेल, बेगाटीच्या विषयांचे जर टेंडर काढले गेले असेल तर मुख्याधिकारी आणि यांच्यावर कायदेशीर करावी. मी आज पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो तर ही बेगाटीची करवाढ ही पूर्णपणे रद्द करण्यात यावी अशी मी मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो. मुख्याधिकाऱ्यांनी खाली यावं आणि या ठिकाणी मी माझं मागवत या ठिकाणी थांबवतो आणि अजून कोणाला पालिकेच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी 2024 ते 28चा ज्या नोटीस नागरिकांना पाठवण्यात आलेल्या आहेत त्या नोटीसच्या दरम्यान जी नोटीस पाठवली गेलेली आहे त्याची जी कर आकारणी पाठवली गेलेली आहे ती कोर कंपनी अमरावती या अतिशय लांबच्या कंपनीला हा सर्वे देण्यात आला आणि त्या कंपनीच्या मार्फत हा सर्वे करण्यात आला. परंतु माझ्या अगोदर इतर मान्यवरांनी जे काही त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्याच्यामध्ये संपूर्ण इतिहास या सर्वेचा आपल्या सगळ्यांना ठाऊक झालाच आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नगरपालिकेचा कुठलाही जो माहितगार कर्मचारी आहे तो कंपनीच्या सर्वेवाल्या लोकांबरोबर नव्हता. दुसरी गोष्ट अशी की डिस्पेंट असेल, जिना असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याचा सुद्धा व्यवस्थित मोजमापणी न करता कर आकारणीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या काही गोष्टी प्रामुख्याने दुर्लक्षित करून सर्वे केल्यामुळे कर आकारणी ही अवाजवी झालेली आहे. हे सगळ्या मान्यवरांच्या नव्हे तर सगळ्या जुन्नरकरांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याचा एक परिपाक म्हणून आज सर्व नागरिकांनी या मोर्चाचं आयोजन नगरपालिकेवरती आणलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की कोर कंपनी अमरावतीची जी आहे की ज्यांनी हा सर्वे केलेला आहे त्याच्या माझ्या अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 2 वेळा निविदा काढल्या गेल्या. 90 लाखाची निविदा छोटी, 57 लाख आणि समथंग काही वर्ष रकमेलाही देण्यात आलेली आहे. त्यापोटी त्यांना साधारण 30 ते 35 लाख रुपयाचा बिल अदा करण्यात आलेला आहे. इतर मान्यवरांनी सांगितलं की त्या कंपनीचा हा ठेका रद्द करावा आणि करवाढी रद्द करून पहिली जी करवाढ होती, पहिली जी कर आकारणी होती ती सगळ्यांना लावण्यात यावी. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या अगोदर नगरपालिका प्रशासनामध्ये स्थानिक नागरिक जास्त करून नोकरीत होते. त्यांना जुन्नर शहराविषयी आत्मीयता होती, प्रेम होतं आणि म्हणून ते सर्वे करत असताना गोरगरीब असेल किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपले भाग केलेले लोक आणि याची त्यांना व्यवस्थित माहिती असल्यामुळे कर आकारणी योग्यरीतीत व्हायची. परंतु नवीन आलेल्या कंपनीला याबाबत काही माहिती नसल्यामुळे आणि नगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी त्यांच्याबरोबर नसल्यामुळे अव्वाच्या सव्वा ही कर आकारणी केलेली आहे. बहुतेक मान्यवरांनी सांगितलं की ही एजन्सी रद्द करावी, परंतु एजन्सीला रद्द करून काही होणार नाही. त्याला 30-35 लाखाचं बिल अदा करण्यात आलेलं आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की त्या कंपनीला परत एकदा बोलून जुन्नर नगरपालिकेच्या असलेल्या प्रशासनामधले काही अधिकारी असतील किंवा माझं तर म्हणणं त्याही पुढे जाऊ नये की जुन्नर नगरपालिकेमध्ये नगरपालिका क्षेत्रातील जे माजी अधिकारी आहेत की ज्यांनी क्षेत्रात काम केलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर अधिकारी आज या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत. त्या अधिकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करून त्या कंपनीबरोबर पाठवून त्या कंपनीने या अधिकाऱ्यांचा मोबदला देऊन पुन्हा एकदा सर्वे करावा तर नक्कीच त्या करवाढीमध्ये फरक पडेल अशी मला अपेक्षा आहे. तरी प्रशासनाला आमचा इशारा आहे की इथून पुढे या सर्वेवाल्याला कुठलेही बिल अदा न करता त्याला परत एकदा जुन्नर शहरात बोलून नगरपालिकेचे माजी अधिकारी किंवा आत्ताचे असलेले अधिकारी यांना बरोबर घेऊन पुण्या नावाने सर्वे करावा. नक्कीच कर आकारणीमध्ये फरक पडेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करतो आणि या मोर्चाला जुन्नर शहराच्या नागरिकांनी जो प्रतिसाद दिला, सर्वपक्षीय अधिकारी नेते इथं आले आणि आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेयर साहेब, आपण बोलले आता की त्याचं बिल 30-35 लाख रुपये दिले. जर सर्वे चुकीचं केलंय तर बिल देण्याची एवढी घाई का होती? बिल दिले आम्हाला त्या कंपनी कधी हे टेंडर काढलं, कधी सर्वे झाला याच्या संबंधी बहुतेक नागरिक जुन्नर शहरामध्ये अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आमची कल्पना अशी आहे की त्याला जे 35 लाख रुपये दिले असतील
त्याचा ठेका रद्द केला दीपक भाऊ तर ते 35 लाख त्याला तसेच मिळणार, ते काय नगरपालिकेला परत येणार नाहीये. त्या संदर्भात त्याला इथं परत बोलून त्याच्याकडनं नव्याने सर्वे करावा. तो सर्वे करत असताना जुन्नर नगरपालिकेचे माजी अधिकारी पुरे साहेब असतील, हराळ साहेब असतील किंवा इतर जे अधिकारी आहेत, खरात साहेब, की ज्यांना जुन्नर शहराचा पूर्ण सर्वे माहिती आहे, पूर्णपणे त्यांना कल्पना आहे की कुठल्या भागात कुठली लोक राहतात, कुठल्या भागात व्यापारी क्षेत्र आहे, कुठल्या भागात रहिवासी क्षेत्र आहे, अशा लोकांचं मानधन त्या कंपनीतर्फे देऊन प्लस नगरपालिकेचे आत्ताचे जे अधिकारी आहेत ते त्यांच्या बरोबर देऊन संपूर्ण शहराचा पुन्हा एकदा सर्वे करावा. नक्कीच त्या करामध्ये फरक पडेल असं मला वाटतं. आता वाढीव घरपट्टी द्यायचीच नाही, भरायचीच नाहीये. मी काय म्हणतोय, झालेला सर्वे रद्द करावा, पुण्याने सर्वे करावा आणि या लोकांना बरोबर घेऊन करावा अशी आमची मागणी. हा, त्याला अतिरिक्त रक्कम अदा करायची नाही, त्याला पहिले जे पैसे दिलेत कंपनीला त्याच पैशामध्ये त्यांनी पुन्हा सर्वे करावा. आणि हे करत असताना मी सांगितल्याप्रमाणे जुन्नर पालिकेचे आजीमाजी पदाधिकारी आहेत त्यांना बरोबर घेऊन करा, नवीन टेंडर काढतील. आणि ऐका ना, जर कधी खोटा सर्वे केला असेल, फिरोजबाईंनी जे सांगितलं की मिळकत दुसऱ्याची असेल, त्याचा फोटो लावून जर खोटं सर्वे केलं असेल आणि तो जर नगरपालिकेला दाखल केला असेल तर संबंधित एजन्सीवर नगरपालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा. यानंतर मोर्चाला संबोधित करतील जुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय शामराव पांडे. जुन्नर नगरपालिकेच्या चुकीच्या पद्धतीने कर वाढती केलेली आहे, त्याबद्दल सर्वपक्षीय सर्वसामाजिक संघटना, विविध असलेले धर्माचे बाकीचे सगळे आमचे नागरिक यांचे प्रथम त्या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की आपलं जुन्नर शहर हे कुठेतरी योग्य विषयाने आपण इकडे येऊ शकतो आणि योग्य तो आपण जाब विचारू शकतो. एक चांगल्याची सुरुवात आजच्या माध्यमात त्या ठिकाणी झालेली आहे. मी माझ्या सगळ्या मंडळींच्या ठिकाणी विशेष आभार मानतो. माझ्या आवाजाच्या सर्व वक्त्यांनी या ठिकाणी सगळा उहापोह या ठिकाणी केलेला आहे. मी अधिकच काही बोलणार नाही, पण त्या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी आणि असलेल्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळी आपण करवाढ करतो, ती करवाढ होत असताना तिला अपिलीय समिती ठिकाणी नेमली जाते. त्या अपिलीय समितीमध्ये नगराध्यक्ष, महिला बालकांचे असे सभापती, विरोधी पक्षनेता, प्रांताधिकाऱ्यांसारखे एका अधिकारी आणि त्या पद्धतीने जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी याचीच आपली समिती गठीत केली जाते. जर मुळाबाई नगरपालिकेमध्ये हे 300 रुपयेच नाहीये तर हे सगळी प्रकार त्या ठिकाणी स्टॉप झाले पाहिजे असं आमचं प्रामाणिक असलेलं मत आहे. कारण ज्या अर्थी जनतेला नागरिक निवडून जातात, म्हणजे लोक नगराध्यक्ष कोणी होऊन द्या, विरोधी पक्षनेता कोणी होऊन द्या, त्या समिती पुढे आल्यानंतर नागरिकांच्या ठिकाणी कारण सांगतात आणि त्या घरपट्टी असलेली वाढीव घरपट्टी कमी केली जाते. माझ्या माहितीप्रमाणे मी पत्रकारांना कागदपत्री पुरावा देखील देईल. चिमूर नगर परिषदेने अशा पद्धतीने जिल्हा मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रावर केला, जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली, नागरिकांचा रोष वाढला, तो विषय महाराष्ट्र असलेल्या नगर विकास विभागापर्यंत गेला आणि नगर विकास विभागाने त्या असलेल्या वाढीव घरपट्टीच्या असलेल्या आकारणीला त्या ठिकाणी शासनाने सगळी दिली गेलेली आहे. ते चिमूर नगर परिषदेच्या ठिकाणी असं घडलेलं आहे. मी मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या ठिकाणी आवर्जून सांगतो, असलेली जनतेची भावना लक्षात घेऊन आपण आपल्या वरिष्ठांच्या पत्रावर या ठिकाणी करण्यात यावे. त्या असलेली घरपट्टी ज्या असेल त्या माफ करता येणार नाही, परंतु अशा प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी स्थगिती घ्यावी. ज्यावेळेस नगरपालिकेची बॉडी देखील निवडून येईल, ज्यावेळेस नागरिकांच्या आवडून नागरिक निवडून जातील त्यावेळेस तिथून पुढे चालू करण्यात यावी. हा प्रॉब्लेम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. मान्य मुख्याधिकाऱ्यांनी असलेल्या जनतेची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी ती मागणी आमची पूर्ण करावी. दुसरी गोष्ट, जुन्नर शहरात असलेल्या धार्मिक स्थळांना संपूर्णपणे या ठिकाणी कर्ज आपलं संपूर्ण असलेली घरपट्टी ही आवर्जून माफ करण्यात यावी. धार्मिक स्थळांना असलेलं उत्पन्न हे कुठे त्या ताळमेळ जुळत नाही, त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे मागणी करतो, कुठल्याही धार्मिक स्थळ असू द्या याची घरपट्टी माफ झालीच पाहिजे किंवा नाममात्र घेतली पाहिजे अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे. मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी सगळ्यांचं नागरिकांचं मत लक्षात घेता ज्या ज्या आमच्या नागरिकांनी आता मात्र चुकीची घरपट्टी भरली असेल नवीन नियमाप्रमाणे तर त्या घरपट्टी त्यांना रिफंड देण्याची देखील व्यवस्था करावी. ती मोठ्या पुढच्या असलेल्या घरपट्टीमध्ये रक्कम देखील जमा करून घेण्यात यावी. कुठल्याही नागरिकाच्या अतिरिक्त देखील पैसे घेण्यात येऊ नये अशी आमच्या ठिकाणी प्रामाणिक मागणी आहे. माननीय मुख्याधिकारी हे पत्रव्यवहार करतील आणि सकारात्मक निर्णय घेतील. जर असं झालं नाही, जर असं झालं तर आमच्या दिग्गज आणि सगळ्यांच्या मत आम्ही सांगतो येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेसमोर सगळे या ठिकाणी पुष्टाला बसतील आणि अशा ठिकाणी पत्रव्यवहार आम्ही प्रयत्न करू. एवढं पण संबोधन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.